एका आईने तिच्या मुलीला प्रॉमिस केलं की उद्या शुक्रवार आहे आणि मी तुझे फेवरेट फिश फ्राय करणार आहे. पण अचानकच तिला ऑर्डर आली आणि मग त्याच्यानंतर तिला तिचं प्रॉमिस पूर्ण करता येणार होतं की नाही हे तुम्हाला बघायला आवडेल. जर आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला बघूया. सो म्हणूनच सकाळी सकाळी मी मार्केटला गेले, फ्रेश असे पॉपलेट घेतले, सोबतच टोमॅटो लिंबू जे काही ते घेऊन आले. हा आहे माझा वॅक्सिनचा नाईफ जो मला ऑर्डरला लागणार होता म्हणून मी सोबत ते देखील घेऊन आले. आणि हा आहे आपला माशांचा राजा पॉपलेट. मला माहिती नाही बट मला पॉपलेट हा फिश खूप खूप आवडतो आणि मी नेहमीच फिश जे आहे ते कोकणी मालवणी स्टाईलमध्येच करत असते आणि म्हणूनच ओल्या कांद्या खोबऱ्या टोमॅटोचा मसाला जो आहे तो मी करून घेते. हे फिश जे आहेत मी मस्त क्लीन करून घेतलेले आहेत आणि एकीकडे मी पाण्यात लाल मिरची आणि धने भिजत घातलेले ते मी त्या ग्रेव्हीमध्ये टाकून मस्त असं ग्राइंड करणार आहे. आणि त्यानंतर मी एकीकडे मस्त असा झणझणीत रस्सा जो आहे तो फोडणी टाकलेला आहे. तिखट ह्या कारणाने, कारण मला, ऋषीला आणि संजयला आम्हाला तिघांनाही तिखटच खूप आवडतं. आता मी करणार आहे पॉपलेटला मॅरिनेट. आपले पॉपलेट छान क्लीन करून घ्यायचे, अर्धासा लिंबू त्याच्यावर रसरशीत पिळून घ्यायचा, त्यावर टाकायचं मीठ, कोकणी मसाला, कोथिंबीर असं टाकून आपण त्यांना मॅरिनेट करून ठेवायचं. आणि हे सगळं मॅरिनेट केलेलं फिश मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि मस्त रेडी व्हायला निघाले. मला निघायचं होतं ऑर्डरला. मी अशा प्रकारे रेडी झाले. फटाफट ऋषी यायच्या आधी मला ऑर्डर कंप्लीट करून घरी यायचं होतं कारण आम्हाला सोबत जेवायचं होतं. सो मी ऑर्डरला गेले, तिथे छान असं फटाफट मी काम केलं. 1 तासात मी घरी आले आणि ऋषी यायच्या आधी मस्त गरम गरम चपात्या करून आम्ही दोघांनी कोकणी पद्धतीचे फिश खाण्याचा भरपूर असा आनंद घेतला. माझं प्रॉमिस पूर्ण झालं.